मोड आलेल्या मुगाची भाजी करणार आहोत। तर मुगाला मोड कसे आणायचे? मूग आहेत ना ते सकाळी भिजत घालायचे, रात्रभर त्यांना पाण्यात ठेवायचे आणि सकाळी धुवून परत त्याला मी हे चाळणीतच ठेवले होते, असे चाळणीत ठेवून द्यायचे आणि एक पूर्ण दिवसभर त्याला जर तुम्ही चाळणीमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेत ना तर त्याला छोटे छोटे असे मोड येतात। आणि तुम्हाला जर जास्तच मोठे मोड पाहिजे असतील अजून एक दिवस त्यांना ठेवून द्यायचं, म्हणजे मोठे मोठे त्याला मोड येतात। आता मोड आल्याच्या नंतर हे सोलायचे कसे? सोलायचे म्हटल्याच्या नंतर खूप किचकट काम वाटतं। तर हे मोड आले ना मुगाला की भरपूर पाण्यामध्ये मूग टाकायचे आणि एक अर्धा तास 1 तासभर असे त्यांना परत भिजत घालून ठेवायचे। तुम्ही परत भिजत घातलेत नाही असे थोडे मिक्स केलेत ना की त्याची सालं आहेत ती वरती येतात, ती सालं काढून घ्यायची वरची आणि राहिलेली आहेत ना त्याच्यामधली सालं थोडी तोडून काढायची। अशा पद्धतीने हे सोलून घेतलेले मूग आहेत। मुगाला मोड कसे काढायचे, मूग कसे सोलायचे याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे मूग सोलताना ते पण सांगा। सोललेल्या मुगाची खूप भाजी छान लागते। तर आज आपण या सोललेल्या मुगाची माझ्या पद्धतीने भाजी करणार आहोत। मी जी नेहमी माझ्या घरी भाजी बनवते त्याच पद्धतीने तुम्हाला मी आज भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मुगाची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं घालायचं, एक 7 ते 8 पानं कढीपत्त्याची, पाव चमचा हिंग, 4 कांदे आहेत ते मी बारीक करून घेतलेले आहेत, एकदम बारीक करायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि कांदा आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला नरम पडलेला आहे, त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घालायचे। टोमॅटो लवकर नरम पडण्यासाठी आणि टोमॅटोचा कलर लाल राहण्यासाठी त्याच्यावरती चिमूटभर मीठ घालायचे। टोमॅटो सुद्धा आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला आहे ना चांगला नरम पडलेला आहे, गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे। त्याच्यामध्ये हे छोटे 5 चमचे घरचा लाल मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये ना आपण एक मसाला घालणार आहोत। एक 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठे असतील तर तुम्ही 4 ते 5 घ्यायच्या, 1 इंच आलं, 2 हिरवी मिरची आणि 2 मोठे चमचे ओलं खोबरं, अर्धा चमचा धना जिरा पावडर, ह्याला मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे। खोबरं लसूण मिरचीचं हे वाटण पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही गॅस वाढवलात ना तरी चालेल, पण पावडरचे मसाले घालताना आणि ते मसाले आपण मिक्स करताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। हा मसाला ना मी 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेला आहे आणि त्याला चांगलं तेल परतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे मूग घालायचे, सर्व मुगाला मसाला लागेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं। मूग आपले चांगले मिक्स करून झालेले आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आणि याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आपल्या मुगाला चांगली वाफ आलेली आहे, एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे ना ते पाणी आपण मुगामध्ये ओतायचं आहे। जास्त पाणी घालून भाजी शिजवायची नाहीये, जास्त पाणी घालून जर आपण भाजी शिजवली ना तर चवीला चांगली लागत नाही, पचपचीत लागते, म्हणून कमी पाण्यात तिला शिजवून घ्यायची। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेलं आहे ना ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं। आणि गॅस आहे ना तो आपल्याला मध्यम करायचा आहे, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं। हे आपण झाकणावरती जे पाणी ठेवलेलं आहे ना ते पाणी कढईमध्ये पडतं वाफ होऊन, असं थेंब थेंब। लागलंच तर आपण हे झाकणावरचं पाणी त्याच्यामध्ये घालणार आहोत, पण थोडं थोडं घालायचं। भाजी आपल्याला शिजवून घ्यायची, भाजीना अशी ओलसर बनवायची म्हणजे खाताना चांगली लागते। तुम्ही भाताबरोबर पण घालून खाऊ शकता। आता आपण ना दुसरी भाजी करणार आहोत, पडवळची आपण भाजी करणार आहोत। त्या पडवळच्या भाजीमध्ये आपण हे कडवे वाल आहेत ना ते सोलून घालायचे आहेत। छोटी वाटी कडवे वाल घेतलेले, त्यांना भिजत घातलेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी कपड्यात बांधून 1-2 दिवसांनी त्याला चांगले असे मोड येतात, ते हे कडवे वाल आहेत। तुम्ही ह्याच्याऐवजी सफेद वाले घेतलेत ना तरी पण चालेल। भिजशी 1 वाटी घातले ना तर भिजल्याच्या नंतर ते 2 वाट्या होतात। सोलायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते चांगले शिजतात, नाहीतर म्हणा ते लवकर शिजत नाहीत। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये पडवळ कापून घ्यायचं आहे। हे कडवे वाल आहेत ना ते जरा उशिरा शिजतात ना, म्हणून पडवळ थोडं जरासं असं मी जाडसर कापलेलं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पडवळ आहे ना ते कापून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि सर्व पडवळला ना चोळून घ्यायचं। पडवळला ना थोडा उग्र सुवास असतो, म्हणून असं मीठ लावून चुरलं ना थोडंसं आणि धुतलं ना की त्याचा सुवास आहे ना तो कमी होतो। आणि आता ह्याला स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं। ह्याला असं 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, हलक्या हाताने चोळायचं।
आणि त्याला असं पाणी सर्व काढून टाकून घ्यायचं. भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा राई. राईनं चांगली फुलू द्यायची. कच्ची राहिली ना तर ती तुरट लागते. आणि पाव चमचा जिरं. राईपेक्षा जिरं आहे ना कमी घालायचं. मोठा एक कांदा. एक हिरवी मिरची. हिरवी मिरची का घालायची? आपल्याला भाजी तिखट लागते ना. जास्त लाल मसाला टाकला ना तो भाजीचा कलर वेगळा होतो. त्याला पण चांगली दिसत नाही. खाताना पण ती राखट लागते. म्हणून एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. नाहीतर तुम्ही ठेचा करताना तेव्हा घालायची. म्हणजे भाजी तिखट होते. 4 पानं कढीपत्त्याची बारीक चिरून घालायची. सुवास पण चांगला येतो आणि खाल्लेला चांगला असतो. मोठा असला ना की निवडून टाकतात. एक 3 पिंच हिंग. मी कढीपत्ता बारीक चिरलेला आहे ना म्हणून नंतर घातला. नाही तर मग तो करपून जाणार. अर्धा इंच आलं आणि 4 पाकळ्या लसूणच्या याचा ठेचा. तुम्ही आलं लसूणची पेस्ट जरी घातलीत ना 1 चमचावर तरी चालेल. आणि लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये एक टोमॅटो. टोमॅटो नरम पडेपर्यंत याला मी परतून घेतलेला आहे. तुमची जर भाजी कमी असेल तर तेल 1च चमचा घालायचं. गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे. अर्धा चमचा धना जिरा पावडर. अर्धा चमचा गरम मसाला. पाव चमचा हळद. आणि घरचा लाल मसाला आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे 4 चमचे घरचा लाल मसाला घालणार आहे. याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचं नाहीतर पावडरचे मसाले आहेत ना ते करपणार. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली देठासकट कोथिंबीर. आणि हिला पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. त्याच्यामध्ये हे आपले पावटे घालायचे म्हणजेच कडवेवाल आणि पडवळ. पडवळला आणि पावट्याला मसाला लागेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं. एक वाफ आली ना की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. भाजी शिजून कमी होणार आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं. मिक्स करायचं आणि आपण जे पाणी ठेवलेलं आहे ना झाकणावरती ते ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. अशी भाजी बुडेल नाही बुडेल इतकंच पाणी घालायचं. झाकण ठेवायचं. झाकणावर पाणी ठेवायचं. लागलं ना तर झाकणावरच पाणी आपण खाली ओतायचं आहे. गॅस ना मोठा करायचा नाही. असा मीडियम करायचा आणि भाजी शिजवायची. मोठ्या गॅसवर काय होतं पाणी पटकन आटतं आणि मग आपल्याला दुसरं पाणी घालायला लागतं. मग भाजी चांगली होत नाही. आपला पावटा शिजला ना की आपली भाजी शिजली. एकदम पण जास्त शिजवायचं नाही. थोडं अजून शिजायला पाहिजे. परत झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. अशी तुम्हाला सरसरीत पाहिजे ना तर सरसरीत ठेवायची किंवा याच्यापेक्षा सुकी पाहिजे तर सुकी ठेवायची. तुम्हाला वाटलं आपल्या भाजीमध्ये जास्त पाणी झालेलं आहे तर गॅस थोडा मोठा करायचा आणि पाणी थोडं आटवून घ्यायचं. भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा. तिला मिक्स करून घ्यायची म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही. आजची जर तुम्हाला पडवळची आणि वालाची भाजी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.